जीवन में सार, वीतराग विज्ञानता, शिवस्वरूप शिवकार, नमः त्रियोग संहारिके। जे त्रिभुवन में जीवन, सुख चाहे दुख ते भयवन, ताते दुख हारी सुखकार, कहे सीख गुरु करुणाधार। ताहि सुनो भवि मन थिर आन, जो चाहो अपनो कल्याण। मोह महामद पियो अनादि, भूल आपको भरमतवादी। तास भ्रमण की है बहु कथा, पै कछु कहु कही मुनि यथा। काल अनंत निगोद मझार, बीत्यो एकेन्द्रिय तन धार। एक श्वास में 8-10 बार, जन्म्यो मर्यो बर्यो दुख भार। निकसी भूमि जल पावक भयो, पवन प्रत्येक वनस्पति थयो। दुर्लभ लही जो चिंतामणि, त्यो पर्याय लही त्रसतणी। लटपी पीललियादि शरीर, धर धर मर्यो सही बहुपीर। कबहु पंचेन्द्रिय पशु भयो, मन बिन निपट अज्ञानी थयो। सिंहादिक सैनी भय क्रूर, निबल पशु हति खाए बूर। कबहु आप भयो बलहीन, सबल निकरि खायो अति दीन। छेदन भेदन भूख पियास, भार वहन हिम आतप त्रास। वद बंधन आदिक दुख गणे, कोटि जीव ते जात न बने। अति संक्लेश भाव ते मर्यो, घोर श्वभ्र सागर में पर्यो। तहाँ भूमि पर सत दुख ईस्यो, बिच्छू सहस डसे नहीं तिसो। तहाँ राध शोणित वाहिनी, कृमिकुल कलित देह दाहिनी। सेमर तरुदल जुत सिपत्र, असि जो देह विदारे तत्र। मेरु समान लोह गली जाय, तो उष्णता थाय। तिल तिल करे देह के खंड, असुर बिडावे दुष्ट प्रचंड। सिंधु नीर ते प्यास न जाय, तो पण एक न बूंद लहाय। नाज चुखाय, मिटे न भूख कणा न लहाय। ये दुख बहु सागर लो सहे, कर्म जोग ते नर गति रहे। जननी उदर वस्यो नरमास, अंग संचते आयु प्रकाश। निकसत जे सुख पायो, इनको वतन आवे। थांबा नरकातच आहे अजून आपण. तर काल आपण बघितलं होतं अवधी ज्ञान. कल हमने देखा था कि नरक में नारकी जीवों को अवधि ज्ञान होता है. तो कौन सा होता है? देशावधी अवधि ज्ञान. आणि त्यात पण भवप्रत्यय अवधि ज्ञान सांगितलं होतं ना. अवधि ज्ञान उनको जन्म से ही रहता है. भवप्रत्यय इसीलिए उसको बोला. भवप्रत्यय यानी क्या? काय भवप्रत्यय म्हणजे? भव. अरे नाही बाबा, ते अनुगामी झालं. भवप्रत्यय अवधि ज्ञान म्हणजे काय? आदित्य. प्रत्यय म्हणजे कारण. भवप्रत्यय म्हणजे काय? भवप्रत्यय अवधि ज्ञान म्हणजे आता तुम्ही भव हेच ज्यांच्या ज्ञानाचं कारण लिहा. तुम्ही ते उद्या परत विचारणार. भव म्हणजे काय? भवप्रत्यय म्हणजे भव हेच ज्यांच्या ज्ञानाचं कारण आहे.
इंग्लिशमध्ये सांगावं. भव भव इज द रिझन ऑफ दॅट ज्ञान. त्यालाच म्हणायचं भव प्रत्यय. भव हेच ज्यांच्या ज्ञानाचं कारण आहे. म्हणजे त्या भवात जन्मलेल्या प्रत्येक जीवाला अवधी ज्ञान असणारच, म्हणून त्याला ते नाव दिलं भव प्रत्यय अवधी ज्ञान. आणि गुणप्रत्यय म्हणजे लिहिलंय भैयांनो, काय लिहिलंय सांगा. हां बरोबर. गुण संयम वगैरे हे तप आदी गुणांच्या द्वारे जे प्राप्त होतं ते गुणप्रत्यय अवधी ज्ञान असं सांगितलं होतं. फारच लिहिलंय, लिहा की. परत आपल्याला कळणार आहे का सांगा. तर हाँ, तो नारकी जीवों को भव प्रत्यय अवधी ज्ञान होता है. और वो देशावधी रूप होता है. जे 6 भेद दाखवले होते ना आपण, ते 6 भेद देशावधी रूप पण असतील, परमावधी रूप पण असतील, सर्वावधी रूप पण असतील. पण हे जे भवप्रत्यय आहे ते नियमाने देशावधी रूपच असतं. तो मुझे बताना था, नारकी जीव जो होते हैं ना वो विक्रिया करते हैं. विक्रिया यानी शरीर के अनेक रूप बनाना. तो विक्रिया 2 टाइप की रहती है. कौन कौन सी. एक पृथक विक्रिया और अपृथक विक्रिया. अपृथक यानी एकत्व रूप विक्रिया. म्हणजे काय असतं. पृथक म्हणजे आपल्या शरीराहून भिन्न रूप बनवणं. जसं की चक्रवर्ती त्याचे किती रूप बनवतो, 96,000 असे रूप बनवू शकतो. मग आपल्या शरीराला सोडून अन्य अनेक रूप पण बनवेल. आपल्या शरीराचं पण आणि अनेक पण असे जेव्हा रूप बनवतो ती पृथक विक्रिया म्हणायचं. शरीरापासून भिन्न अशी विक्रिया करण्याची शक्ती त्याला पृथक विक्रिया म्हणायचं. आणि आपल्याच शरीराला वेगळं रूप देतात. जसं की ते जे ऐरावत हत्ती वगैरे ते स्वतः ते देव आहेत, ऐरावत हत्ती म्हणजे. तसंच इथं पण नारकी म्हणजेच ते भाला बनवला, ती नदी बनवली स्वतःच्या शरीरालाच. म्हणजे आपल्या शरीराचंच वेगळं रूप बनवणं ह्याला म्हणायचं अपृथक विक्रिया. आणि जे आपल्या शरीराहून सुद्धा भिन्न भिन्न अनेक रूप बनवू शकतील ती म्हणायची पृथक विक्रिया. काय कळलं. एक्झाम्पल दिले ना मी आता, की देवांना दोन्ही पण विक्रिया असू शकतात. पृथक पण असेल, अपृथक पण असेल. पण नारकींना नियमाने अपृथक विक्रियाच असते, त्यांना पृथक विक्रिया नसते. आपल्याच शरीराला ते झाड बनवतील, नदी बनवतील, किंवा असं शस्त्र बनवतील, पक्षी वगैरे पशु बनवतील, काय पण जे काय रूप बनवतील ना अन्य नारकींना त्रास देण्यासाठी वगैरे, ते सगळं त्याच शरीराची रचना असते. त्याला म्हणायचं हां. देवांना दोन्ही असू शकते पण पृथक विक्रियाच म्हणायचं. आता ते काय स्वतःचं शरीर असं ठेवून सुद्धा त्यांचे जे रूपात आहे ते ठेवून सुद्धा अनेक वेगळ्या विक्रिया पण करू शकतील. जसं म्हणलं की त्यांचं मूळ शरीर असतं विमानामध्ये, मग ते इथं येतात ना जेव्हा पंचकल्याणिकाला वगैरे, ती त्यांची दुसरी विक्रिया येते म्हणा. म्हणजे विक्रियेचं शरीर दुसरं ते दर्शनाला इथं येईल, कुठं वेगळे रूप करू शकतात. जसं म्हणूनच उदाहरण दिले ना, भरत चक्रवर्तीचे 96,000 रूप तो बनवू शकत होता. 96,000 बायको होत्या त्याला, माहीत आहे ना. मग भांडत बसून आहेत कोण, म्हणून तशा प्रकाराने ते रूप ते बनवू शकत होते. म्हणजे पृथक विक्रिया ही चक्रवर्तीला आणि देवांना आहे. आणि अपृथक विक्रिया हे नारकींना आणि मनुष्यांना सुद्धा जी असेल तर कदाचित असेल तर अपृथक विक्रिया पण असू शकते. आपल्याच शरीराचं वेगळं रूप ते बनवणार. त्यांचं शरीर तसंच राहिलं नाही. जसं म्हणलं ना, हे नारकी जीव आहेत, हां मनुष्य पण कदाचित बनवतील तर तशी आपल्या शरीराचीच विक्रिया बनवू शकतात. हां तेच ना. मग त्यांना पृथक पण आहे, अपृथक पण आहे. मग अपृथक म्हणजे स्वतःच्या शरीराला तसं बनवलं, काय वाहन बनवलं, वाद
मनुष्य पण आता ज्यांना असेल ना ती विक्रिया तर ते बनवू शकतात. तर रुद्धी म्हणायची ती मुनिराजांनाच असते, विक्रिया रुद्धी. जसं आता त्या विष्णुकुमार मुनींनी बनवलं, आपल्याच शरीराला मोठं केलं ना त्यांनी, मग ती अपृथक विक्रिया म्हणायचं. काय केलं होतं विष्णुकुमार मुनींनी, आठवतंय का? कोण विष्णुकुमार मुनी? सनीभया आहेत कुठं तर शास्त्रात. काय केलं तर त्यांनी? संयम. हां, कोणाची कशाची संबंधित आहे गोष्ट? रक्षाबंधनच्या रिलेटेड होती ना. मग त्यांनी त्यांनी त्या मुनींचं रक्षण करण्यासाठी विक्रियावृत्ती त्यांना प्रगट झाली आहे, स्वतःला माहीत नसतं मुनींना. अशी ते आपल्या साधनेमध्ये असतात. आणि मग जेव्हा त्या निमित्त ज्ञानींकडून कळालं त्यावेळेस त्यांनी आपला हात असा पसरून बघितला तर तो मेरू पर्वतापर्यंत गेला. पसरा बघू. म्हणजे अशी त्यांना कळालं की असं आपल्यामध्ये सुद्धा अशी कला आहे प्रगट झालेली. आणि मग त्यांनी ते आपल्याच शरीराचं रूप असं बनवलं इतकं विशाल की एक पायाने मानुषोत्तर पर्वतावर ठेवलं, एक पाय जम्बूद्वीपामध्ये ठेवलं, तिसरं पाय ठेवायला जागा नाही राहिली. म्हणजे असं ते रूप बनवण्याची शक्ती, ह्याला म्हणायचं अपृथक विक्रिया. आपल्याच शरीराचं रूप बनवतील तर अपृथक आणि भिन्न रूप बनवतील तर ते पृथक विक्रिया. तर अशी नारकींच्या ठिकाणी काय काय बनवण्याची विक्रिया वृद्धी असते तर ते काल आपण वाचलं होतं. त्यांनी स्वतःच्या शरीराला पशु बनवतील, पक्षी बनवतील, आयुध बनवतील, काय म्हणायचं ते नदी बनवतील. काय जे तिथं असेल ना सगळी रचना ती सगळी कृत्रिम ह्यांचीच आहे, विक्रियेचीच आहे. तिथं तर काय आहे, त्या जमिनीला सोडून दुसरं कायच नाही आहे. आणि काल तुमचा एक प्रश्न होता आपण की आजपर्यंत कुठल्या कुठल्या पर्यायामध्ये जन्मलो नाही, सांग. 2-3 नाही, 8-10 आहेत त्याचे उत्तर. असे अनेक पर्याय आहेत. आता सांगितलं 7-8 जन्मलो नाही असेच आहेत, ते सांगाले. 7-8 अशा पर्याय आहेत ज्याच्यामध्ये आपण आजपर्यंत जन्मलो नाही. का? कारण त्या पर्याय नियमाने त्या भवात किंवा नेक्स्ट भवात मोक्षच देतात. मग म्हणून अशा ठिकाणी आपण आजपर्यंत जन्मलो नाही म्हणून इथं आहे. मग कुठल्या पर्याय आहेत त्या? असा प्रश्न आहे. कोण सांगणार आहे का उत्तर? काय म्हणतो? म्हणजे अप्राप्त पर्याय आजपर्यंत आपल्याला कुठल्या आहेत? बरोबर, तीर्थंकर झालो नाही. अजून त्यांचे आई वडील. बरं, मग अजून बास सगळं. अजून चक्रवर्ती. पण चक्रवर्ती तद्भव मोक्षगामी असतो असं नाही, कदाचित तो नरकात पडला जातो. ते पण असं काय नाही की लगेच मोक्षाला जातील. तुम्ही 63 लागा पुरुषातनं मिथ्यादृष्टी होऊन इथं जन्मला असाल तरी पण असेल. करेक्ट. इंद्र. अजून शची. कोण असते ती? हां, तर ती इंद्राणी असती जिने की तीर्थंकर बाळाला स्पर्श केला पहिल्यांदा, आणि मग त्यामुळं तिला एका भावात मोक्ष मिळणार. मग त्या पर्यायात सुद्धा तुम्ही अजून जन्मला नाही. अजून कुठल्या? करेक्ट आहे उत्तर. मग बरोबर आहे. सांगा कुठलं? 16 स्वर्ग नाही. कोण आहे सांग की ते. मग काय नाव माहित नाही, काय करायचं? लिहा. 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर. नाही, सीता जाऊ शकत नाही 16व्या स्वर्गाच्या वर, कारण 16व्या स्वर्गाच्या वर नियमाने निर्ग्रंथ मुनीच जाणार. मग द्रव्यलिंगी भावलिंगी कोण पण असते. लिहा, हे मिळणार नाही कुठं तुम्हाला. आजपर्यंत मी इथं गेलो नाही, ॲटलिस्ट त्याच्या तसं पुरुषार्थ तर कराल कुठंतरी. अजून लोकांतिक देव असतात, ते कुठं असतात, काय असतात?
पाचव्या स्वर्गाच्या अंतिम पटलामध्ये तिथं कुठं राहतात किंवा दक्षिणेंद्र म्हणतात असे ते पाचव्या स्वर्गाला दक्षिण भागात असं ते राहतात, जे की ते पण नियमाने एक भवावतारी असतात. त्यांना म्हणजे जेव्हा तीर्थंकरांना वैराग्य होतं त्यावेळेस ते पालखी उचलायला येतात आणि तुमच्याशी भांडतात, आम्ही उचलणार म्हणून. पण त्यांना उचलता येत नाही. अजून लास्ट पालखी नंतर घेतात, पहिला मनुष्य घेणार. 4 मनुष्य जाणार का? हां बरं, नाही माहिती मला ते. पालखीला टच केल्यावर जाणार नसते ते, तीर्थंकरांना टच केलेल्याच पुण्य आहे ते, नसते काय. चरम शरीरी. चला नेक्स्ट काय सांगितले, संयम कसं दिसणार भैया तुला? ये की पुढं जरा, चालतंय की इकडं सरक या साईडला. चरम शरीरी म्हणजे चरम म्हणजे शेवटच्या शरीरामध्ये जे होते असे ते कोणी जरी असतील ते, तर त्या पण पर्यायामध्ये आपण जे आज सिद्ध झाले त्यांची पूर्वदशा म्हणजे चरम शरीर. मग त्या अशा चरम शरीरवाला पण आपण झालो नाही. ज्या नियमाने शरीरात गेलो तर मुक्त होणारच, पण अशा पण शरीराच्या धारी आपण झालो नाही. एवढे तर मला मिळालेत, अजून तुम्हाला मिळाले तर सांगा. लिहिले का? मला लिहायला इतका वेळ लागला, तुम्ही काय कम्प्युटराइज्ड आहे का काय? आदित्य होय, पारस असलंच. चला तर काय सांगत होते मी की या पर्यायांमध्ये आजपर्यंत आपण जन्मलो नाही म्हणून अजून मुक्त झालो नाही. नरकामध्ये जाऊन आलाय का? जाऊन आलाय ना, म्हणून पण मुक्त झाला नाही अजून, कारण सगळे नरकाचे संस्कार घेऊन आलोय. बरोबर. हां, तर नरक म्हणजे काय ह्याच्याबद्दल छान त्यांनी व्याख्या घेतली ह्याच्यामध्ये. नरक घेतलं होतं त्या दिवशी आपण, तर त्यांनी कसं घेतलंय ह्यालाच निर्गत म्हणलं त्यांना किंवा नारत म्हणलं. तर त्याचा फोड कशी केली आहे छान सांगितली की जो जीव नरक संबंधी अन्नपान, म्हणजे इथं काय आपण घेतलं होतं अर्थ ह्याचं, नरत म्हणजे जो नरत होत नाही. कशामध्ये? द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव कशातही रत होत नाही. मग कुठले द्रव्य क्षेत्र हे सांगायला लागले. जो जीव नरक संबंधी अन्नपान आदी द्रव्यमे, तिथं असणारे क्षेत्र, अन्न जे काय तुम्हाला मिळणार आहे त्या सगळ्यामध्ये रत होत नाही. परत क्षेत्र द्रव्य म्हणजे अन्न वगैरे, क्षेत्र म्हणजे तिथली पृथ्वी वगैरे, आणि त्या संबंधी जी तुम्हाला आयु मिळाली आहे, मग ती पहिल्या समयापासून ते शेवटच्या समयापर्यंत जोपर्यंत तुम्ही तिथं राहणार त्या काळामध्ये सुद्धा जीव रमत नाही. म्हणजे एकही काळ असा नाही आहे की त्याला तिथं आनंद वाटला, थोड्या वेळासाठी जरी तो तिथं रमला असं होत नाही. मग तुम्ही सांगता की तीर्थंकर जन्मल्यावर वगैरे तिथं त्यांना काही वेळासाठी आनंदाचा अनुभव होतो, पण तो आनंद वेगळा, त्या नरकाचा आनंद नाही आहे तो. जसं तुम्हाला आता घरात गेल्यावर थोडा वेळ बरं वाटतं का नाही, का तिथंच बरं वाटतंय असं पण काय. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला इथं एखाद्या क्षेत्रामध्ये बरं वाटतं, एखाद्या वेळेस नाही वाटत, असं होऊ शकतं. पण नरक हे क्षेत्र असं आहे की नियमाने तिथं गेलेला जीव कोणीही असू दे तो रत होत नाहीच, कधीच नाही. म्हणून तिथलं द्रव्य, तिथलं क्षेत्र, तिथला काळ तथा जीवों के चैतन्य रूप भावों में कभी भी रती नहीं मानते. जे पण तिथं मिळणारे असे परिणाम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याला कधी रती होत नाही. त्याला म्हणायचं नारत, नरत किंवा निर्गत घेतलंय, त्याचा अर्थ सांगते. पूर्व के अन्य भावों संबंधी वैर के कारण इस भाव में उपजे क्रोधादिक के द्वारा नए और पुराने नारकी कभी भी परस्पर में नहीं रमते. इवन तिथल्या इतर नारकीं संबंधी पण रममाण होत नाहीत.
जसं तुम्हाला इथं मित्राला मित्र भेटला की रमता ना. जर कंटाळा आला तुम्ही कुठं जाता हो आदित्य? फिरायला जाता. म्हणजे दुसऱ्या रमण्यायोग्य द्रव्यामध्ये जाता, क्षेत्रामध्ये जाता, काळामध्ये. असं तिथं तो जीव अन्य नारकींना भेटला तरी सुद्धा तिथं रमण्यायोग्य काही नाही. इसलिए उनको कभी भी प्रीति नहीं होने से वे न रत कहलाते हैं या नारत कहलाते हैं. तिनकी गति को नारत गति जानना अथवा निर्गत, त्याचा अर्थ घेतलाय की पुण्यकर्म जिनसे ऐसे अय कहिए पुण्यकर्म जिनसे ऐसे निर्गत, निर्गत अयह असं केला अर्थ. ज्यांचं पुण्यकर्म निघून गेलेलं आहे, ऐसे जो निरय, तिनकी गती निरय गती. निरय केला अर्थ बरं का. नि अधिक अय म्हणजे काय? निर्गत, निघून गेलेला आहे. अय म्हणजे पुण्य ज्यांचं, अशी ती गती त्याला म्हटलं निरय गती. काय म्हटलं? नरक गतीला दुसरं नाव दिलं निरय गती. निर्गत निरय गतीच. निर्गत लिहिलं ना मी, तर निर्गत म्हणजे नीचा अर्थ निर्गत, त्यामुळे ह्याचं निरय गती केलं नाव. वह, आणि तुम्हाला शंका होती की तिथं शारीरिक दुःख काय असतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तिथं वैक्रिक शरीर आहे, तर शरीराला दुःख नाही असं म्हणता तुम्ही, तर कुठलं दुःख आहे ते सांगतायत. वह नारकी जीव भय से, जेव्हा जन्म होतो ना तिथं ते सांगतायत. भय से कापता हुआ बड़े कष्ट से चलने के लिए प्रस्तुत होकर, तिथून जे जन्म कसा होतो सांगितलं होतं, कसं ते पण सांगितले तिथं की उन पृथ्वियों में वे जीव मधुमक्खियों के छत्ते के समान लटकते हुए घृणित स्थानों में नीचे की ओर मुख करके पैदा होते हैं. जसं ते पोळं लटकलेलं असतं ना वर, आणि ते तशा प्रकाराने ते नारकी जीव त्या बिळातून खाली तोंड करून जन्म घेतात. म्हणजे तिथून पडतात म्हणा, तिथं जन्मतात. मग ते पडतात कसं ते सांगायला लागलेत की 36 आयुधों के मध्य में गिरकर वहाँ से उछलता है. अशी शस्त्र आहेत खाली इतकी, आणि त्याच्यामध्ये तो पडतो वरून. आणि उसळतो किती, तर त्यासाठी पण प्रमाण त्यांनी दिलं की 7 योजन आणि 6500 धनुष्य असं पहिल्या नरकातला नारकी उसळतो. जेव्हा जन्मला ना, भूमीवर पडला तर इतका उसळतो की आता तुम्हाला त्याचं प्रमाण कसं सांगायचं. 7 योजन म्हणजे तेच की 7 योजन अधिक धनुष्य आहेत ते. म्हणजे 1 योजन म्हणजे किती असतं? एक योजन म्हणजे काढलं होतं बरं का मी, ते लक्षात येईल माझ्या. सांगते मी, मला कोणतं पाठवलंय पण आता ते बघता येणार नाही. होय का? बरं, बघून घ्या काय आहे ते. तर सांगितलं की इतकं तो 7 योजन वर उसळतो पहिल्या नरकातला नारकी जन्म झाल्यावर. दुसऱ्या नरकातला त्याच्यापेक्षा सुद्धा डबल, तिसऱ्या नरकातला त्याच्या डबल. पुढं करा, दिसलं का वर कुठंपर्यंत गेला. चौथ्या नरकातला, 5व्या, 6व्या आणि 7व्या नरकातला नारकी तर उंचीने पण इतका मोठा आहे की 500 धनुष्य उंची आहे त्याची. आणि मग कशाला ग्रॅव्हिटेशन आहे की तिथं नाही, खाली येतं ते वरच राहायचं. ते नारकी खाली वाट बघत बसलेले असते ते पण सांगायला बघा. ऐक, व नारकी जीव भय से कांपता हुआ, ऐका, बड़े कष्ट से चलने के लिए प्रस्तुत होकर 36 आयुधों के मध्य में गिरकर वहाँ से उछलता है. मग खालच्या नरकामध्ये दुगुना प्रमाण है उछलने का. उससे ते जेव्हा तिथे जन्म झाला, उसको वहाँ उछलता देखकर यश पहले नारकी उसकी ओर दौड़ते हैं.
तू जन्मला ना लगेच तिथं सगळे आलेच तुझे मित्र. शस्त्रो भयंकर पशुओं व वृक्ष नदियों का आदि का आकार रूप धारकर उसे मारते हैं व खाते हैं. हजारो आता ते काय खाते म्हणजे काय म्हणायचं? अरे खाते म्हणजे आता टोची मारतात ना पक्षी, असं काय म्हणायचं ते म्हण. ऍक्टिंग म्हण नाही तर. हजारो यंत्रों में पेलते हैं, साकलों से बांधते हैं. सगळं जीवन तिथं ऍक्टिंगच आहे. काय म्हणतो भैया? काय म्हणलं पारस? साकलों से बांधते हैं व अग्नि में फेंकते हैं, करों से चीरते हैं, भालों से बींधते हैं, पकते तेल में फेंकते हैं. शीतल जल समझकर यदि वह वैतरणी नदी में प्रवेश करता है तो भी उसे छेदते हैं. कछुओं का आदि का आकार रूप धरकर उससे भक्षण करते हैं. जब आश्रय ढूंढने के लिए बिलों में प्रवेश करता है तो वहाँ अग्नि की ज्वालाओं का सामना करना पड़ता है. कुठे आहे तुम्हाला शांती? बघा ना, असं ते सांगायला लागले. जिथं शोधायला जाणार ना तिथं सगळं असंच आहे. शीतल छाया के भ्रम से असी पत्र वन में जाते हैं, वहाँ उन वृक्षों के तलवार के समान पत्तों से अथवा अन्य शस्त्रास्त्रों से छेदे जाते हैं. गृद्ध आदि पक्षी बनकर नारकी उसे चूट चूट कर खाते हैं. अंगोपांग चूर्ण कर उसमें क्षार जल डालते हैं, फिर खंड खंड करके चूल्हों में डालते हैं. वाचू का अजून? बास. सगळं असं आहे वर्णन. बास म्हणतात नाही. म्हणजे भयंकरता आपल्या ज्ञानात यायला पाहिजे की असं क्षेत्र ॲटलिस्ट वाचल्यावर तरी, कळल्यावर तरी आपल्याला त्याच्यातनं सुटण्याचा उपाय व्हावा आपल्याकडून. काय म्हणले? काय करायला काय पाहिजे? दिवसभरातल्या आपल्या रुटीनमध्ये विचार करा की असे आपले किती काम आहेत ज्याच्या निमित्तात आपल्याला नरकगती मिळेल. किती परिणाम आपले असे करतो आपण की क्रिया नाही बरं का, क्रियेनी नाही आहे कुठली गती, परिणामानी आहे. तुम्ही इथं बसला तरी सुद्धा कुठली गती बांधाल मी सांगू का? तुम्ही सांगता. म्हणजे परिणामात काय आहे त्याच्या अनुसार गती मिळणार. म्हणून कुठेही असलो तरी सुद्धा म्हटलं ना, परिणामांची विशुद्धी ठेवा, त्याच्या निमित्तात दुर्गती टळणार आहे. फिर भी वे मरण को प्राप्त नहीं होते. अनेक प्रकार के शस्त्रों आदि रूप से परिणत होकर वे नारकी एक दूसरे को इस प्रकार दुःख देते हैं. म्हणजे आयुष्यभरात कधी सुख नाहीच. आणि परवा सांगितले ना, जेव्हा मरतो त्यावेळेस कसं मरतो? हां, म्हणजे सांगितलं शरीर वैकृतिक असल्यामुळं त्यांचं शरीर विघटन होऊन जातं असं ते सांगायला लागले. नारकीयों के शरीर ते झालं कोणाचं? तीर्थंकर नारकी फक्त. नाही काय फॅसिलिटी नाही तुम्हाला. नाही, गळ्यात सगळे ते शस्त्रच असते, दुसरं काय नसते. फक्त तीर्थंकर नारकी जे श्रेणिक म्हटलं ना, तो आत्ता नरकात आहे. तर त्यावेळेस मरायच्या आधी 6 महिने ते देव येऊन तिथं कोट बनवतात. काल झाला आमचा हा विषय. काल होता ना तुम्ही? काल विषय घेतला होता की? हां, म्हणजे त्यांनी असं कोट बनवतात की जेणेकरून अन्य नारकी तिथं येऊन त्यांना त्रास नाही देऊ शकणार. फक्त तीर्थंकर, भावी तीर्थंकर जे आहेत त्यांनाच, सगळ्या नारकींना नाही. सो बी अलर्ट. तुमच्यासाठी कोणी तिथं देव येणार नाहीत रक्षेला. सम्यक दृष्टीला पण नाही, नुसतं तीर्थंकर, भावी तीर्थंकर होणारे त्यांनाच, बाकी कोणाला पण नाही. आणि ते पण वाचलो तो आपण तुम्हाला. देवांकडं माळ आहे. हां, ते घेतलं होतं. देव म्हणजे हे नारकींची अशी व्यवस्था आहे. आणि देवांचं सांगितलं, हां, त्यांचे जे आभूषण आहे त्यांची कांती कमी होत नाही. काय म्हणतात काका? चेष्टा करू नका शास्त्राच्या मध्ये. हे कोश आहे, ह्याच्यामध्ये 574 पान आहे, दुसरं भाग आहे. तर ते एक सांगितलं होतं ना त्या दिवशी आपण की कुठला नारकी कुठं जातो.
बघायचं होतं, बघितलं होतं ना. पारस काय सांगितले सांग. कुठला नारकी कुठं जातो, कुठं काय होऊन जन्मतो आणि कुठला जीव कुठल्या नरकापर्यंत जातो हे बघितलं होतं. बर, मनुष्य तिर्यंचक म्हण होणार की नाही असं नाही, स्वर्गातलाच की. देव आहे त्यांना मनुष्य तिर्यंच गती, नरक आहे त्यांना पण मनुष्य तिर्यंच गती. पण देवाला देवगती नाही, नारकीला नरक गती नाही. देवाला नरक गती नाही, नरकाला देवगती नाही. एवढं सांगितलं होतं. पण पहिल्या नरकातला नारकी काय होऊन जन्मतो, दुसऱ्या नरकातला काय होऊन जन्मतो, तिसरा, चौथा, सातवा तेवढंच माहीत आहे, दुसऱ्यावरचे सांग. नाही नाही, जातो जातो कुठंपर्यंत हे मिक्स करू नका. तर तेच वाचायला लागले मी, ऐका. जगन्य आयुष्य 10,000 वर्ष आहे, उत्कृष्ट आयुष्य 33 सागर आहे. पण पहिल्या नरकात 33 सागरवाले जीव नसतात. खालच्या नरकांमध्ये वाढत जाऊन सगळ्यात शेवटच्या नरकातच 33 सागर आयुष्य असतं. पहिल्या नरकातलं एक सागर सांगितलंय. देऊ का तुला रेफरन्स, वाचणार आहे का तू? 136 पान आहे बघ द्रव्य संग्रहमध्ये, शोधून वाचा, तेवढं चालतंय. प्रथम पृथ्वी मे, मग तेच त्यांनी आयुष्य कसं खाली वाढत जातं एवढं सांगितलेत, ते नाही वाचत मी, पुढचं वाचते. स्वशुद्धात्मके संवेदन रूप निश्चय रत्नत्रय से, आहे ना पुस्तक तुमच्याकडं, 136 पान आहे, ठेवा सगळ्याच्या मध्ये. आणि तुम्हाला PDF टाकली आहे तिने ग्रुपवर. 136 पान काढा द्रव्यसंग्रहमधलं. 35. स्वशुद्धात्मके संवेदन रूप निश्चय रत्नत्रय से विलक्षण तीव्र मिथ्यादर्शन ज्ञान चारित्र रूप से परिणमित असंज्ञी पंचेंद्रिय गोह आदि पक्षी सिंह सर्प और स्त्रियों को क्रमपूर्वक रत्नप्रभा आदि 6 पृथ्वियों तक जाने की शक्ती है. मग हे वाचलं होतं आपण त्या दिवशी. पहिल्या नरकात कोण जाऊ शकतं, म्हणजे त्याच्या खाली जाऊ शकत नाही ह्याच्यासाठी लावायचं आहे बरं का. असंज्ञी पंचेंद्रिय पहिल्याच नरकात जाईल, त्याच्या खाली नाही जाऊ शकत. असंज्ञी पंचेंद्रिय म्हणजे बघितलं होतं ना त्या दिवशी आपण, ज्यांना मन नाही आहे पण पंचेंद्रिय आहेत असे, काय त्यांच्याकडनं पाप घडलं असेल, आता जसं म्हणलं बेडूक आहे तो शेवटच्या समयापर्यंत अन्य किड्यांना भक्षण करेल, पण त्याचं जीव जायला लागला तरीसुद्धा तो असं हिंसाचारामध्ये असल्यामुळं कदाचित मरून जाईल, तर पहिल्या नरकापर्यंत जाईल. असंज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच कोण असतील ते. गोह म्हणजे काय? गोह त्या दिवशी तुम्ही अर्थप्रकाशिकेतनं वाचलं होतं, घ्या जरा अर्थप्रकाशिक आहे तिथे. गोह काय बघ की भैया गुगलवर. ऐका, कुठल्या पृथ्वीपर्यंत, ऐका, पान नंबर 94 आहे अर्थप्रकाशिकेमध्ये. घ्या लेखांना ते. पारस घ्या शास्त्र, उठा घे भैया. कुठल्या पृथ्वीपर्यंत कुठल्या जीव जाऊन उत्पन्न होतो, तर कुठलं नरक आणि कुठला जीव असं सांगायला लागलेत ना. पहिल्या नरकात म्हणजे पहिल्या नरकामध्ये कोण येतो हे सांगायला लागले बरं का. असंज्ञी पंचेंद्रिय आहेत ते याच नरकापर्यंत जाणार, ह्याच्या खाली नाही जाऊ शकत. ह्याच्यासाठी पहिलं नरक असं सांगितलं. जे कोणी असंज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच आहेत ते पहिल्याच नरकात जन्मतात. वह जीव आगे दुसऱ्या आधी नरकों में उत्पन्न होणे योग्य कर्म नाही बांधत आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे, प्रत्येक जीवाकडे एक शक्ती आहे, पाप करण्याची पण शक्ती असते. तीव्र पाप होऊ शकत नाही,
जसं म्हटलं ना, एकेंद्रिय जर पाप करतील ना, जरी तुम्ही म्हणताय ते इन्सेक्ट किलर आहेत किंवा काय तुम्ही मनुष्याला पकडतात मारतात किंवा जे पण त्यांच्याकडनं, पण त्यांच्याकडनं मॅक्झिमम पाप किती होईल? खूप कमी, ज्याच्या निमित्त त्यांना नरकाचा बंध पडेल असं पाप असेल तरी पण ते खूप अल्प असतं. म्हणजे तुम्ही म्हणता ना, जसं लहान मुलाला किती वजन उचलू शकतो, त्याची शक्ती आणि तुमची शक्ती ह्याच्यात डिफरन्स असतो ना. मग तशी पाप करण्याची पण प्रत्येकाची शक्ती वेगळी असते, एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत. कुठेही जाऊ शकतात, ज्याच्यानुसार जसे परिणाम असणार कषायांची मंदता, फक्त त्यानुसार कुठलीही गती मिळू शकते. म्हणजे आता मनुष्य आणि तिर्यांच्याच मॅक्झिमम, कारण एकेंद्रिय जीव नरकात पण जात नाहीत, देवगात पण जात नाहीत. होऊ शकतं. एक श्वास में 8-10 बार, अनेक वेळा जन्ममरण केलं परत स्थावर पण झालो, असं अनेक वेळा होऊ शकतो, नाही असं नाही. तर संज्ञी पंचेंद्रिय पहिल्या नरकाच्या खाली जात नाहीत. दुसरं सांगितलं सरीसृप, हे पण काय पक्षी आहे का काय मला माहीत नाही काय आहे ते. पेट से रेंकर चलनेवाला जानवर, सरीसृप म्हणा, नाही तर त्यांनी ते काय गोह नाव दिलंय. साप नाही, साप खाली जातो. मग ते तिसरं आहे वाटतं. हां, सरीसृप. ते 2 इंद्रिय झालं, ते नाही, पंचेंद्रियच जाणार. 2 इंद्रियवाले जीव जात नाहीत नरकामध्ये. एकेंद्रियापासनं पंचेंद्रियापर्यंत, चतुरिंद्रियापर्यंत कोण पण जीव जात नाहीत नरकात. असंज्ञी पंचेंद्रियच जाणार, गेला तर ते पण इथंच. हे पंचेंद्रियच आहे, पण काय आहे वेगळ्या प्रकारचं साप असं घ्यायचं तिथं. काय पुढं तिसऱ्या नरकापर्यंत जाणार तर भेरुंड म्हणत, हे पण कसलं पक्षी आहे माहिती. पक्षी जातील तर, हां, पक्षी जातील तर तिसऱ्या नरकापर्यंत जाऊ शकतात. चौथ्या नरकामध्ये विषधारी सर्प, 5व्या नरकामध्ये सिंह आदी, 6व्या नरकामध्ये स्त्री, 7व्या नरकामध्ये मनुष्य आणि मत्स्य, हे दोघंच, दुसरं कोण जात नाही. मासा. तर ह्याला सोडून दुसरे कोणी जात नाहीत. आणि कोण जात नाही ते सांगालेत. नारकी, देव, भोगभूमिया, भोगभूमीमधले जीव जे असतील ते पण नरकात जात नाहीत, नियमाने स्वर्गातच जातात जे कोणी भोगभूमीत जन्मले. एकेंद्रिय विकलत्रय ये जीव मरकर नरक में उत्पन्न नहीं होते. आता कोण पहिल्या नरकात आधी निघून कोण कुठं काय होऊ शकतो हे सांगाले. पहिल्या नरकातनं येणाऱ्याची पात्रता कशी असते, तो येऊन वर काय होतो आणि काय नाही होऊ शकत हे सांगायला पाहिजे. पहिल्या नरकातून वाचा, वाज ऋषभ है. पहले नरक से निकला हुआ जीव, पंचेंद्रिय पर्याप्त गर्भवती होता है, वह भोगभूमि का मनुष्य नहीं होता तथा असंज्ञी संबंधी लब्धी अपर्याप्त समूर्छन में उत्पन्न नहीं होता. म्हणजे जे कोणी पहिल्या नरकात निघणारे जीव आहेत ते नियमाने संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य तिर्यंचच होतात. एकेंद्रिय आदी समूर्छन जीवांमध्ये जन्म होत नाही. म्हणून म्हटलं एकेंद्रिय आदी चतुरिंद्रियापर्यंतचे जीव मरून नरकात जात नाहीत आणि नरकात न येऊन ते होत नाहीत. नरकातले जीव किती इंद्रिय आहेत? पंचेंद्रियच आहेत. मला वाटलं विसरलात. होय ना, हां बरं, चांगली गोष्ट आहे, विसरू नका. दुसऱ्या नरकात न निघणारा जीव काय काय होऊ शकतो हे सांगाले बरं का. बलभद्र, नारायण, प्रतिनारायण, पुढं काय नाही होत हे सांगणार आहेत. हे होत नाही म्हणजे काय म्हणायचं सांगा. म्हणजे काय, दुसऱ्या नरकातनं येणारा जीव या पदवींना प्राप्त करत नाही, म्हणजे शलाका पुरुष होत नाही. म्हणजे पहिल्या नरकातनं येणारा होऊ शकतो,
असे अर्थ घ्यायचे वरचे वरचे. म्हणजे जिथं तिसऱ्या पण नाही. खालचं तर नाहीच नाही, इथंच ही पात्रता नाही आहे म्हणल्यावर त्याच्या खालच्यांना तर नाहीच आहे. म्हणून पहिल्या नरकातनं जाणारा जीव शलाका पुरुष पदाला प्राप्त होऊ शकतो, पण दुसऱ्या आदींचा नाही. तिसऱ्या नरकातनं येणारा तीर्थंकर होऊ शकतो. हां, तिसऱ्या नरकातनं येणारा तीर्थंकर पदाला धारक होऊ शकतो. कोण आहे आता? हे श्रेणी पहिल्या नरकात आहे. तिसऱ्या नरकात रावण आहे, लक्ष्मण आहे, कृष्ण आहे. तर हे जीव येऊन तीर्थंकर पदाला धारण करू शकतात, पण त्याच्या खालचे नाही हे समजून घ्यायचं. त्याचे लिमिट सांगायला लागलेत. तिसऱ्या नरकापर्यंतचे जीव येऊन तीर्थंकर होऊ शकतात, चौथ्या आदी नरकांमधले नाही. तसं चौथ्या नरकातला येऊन मोक्षगामी होऊ शकतो, पण तीर्थंकर नाही होणार तो. काय कळलं? होऊ शकतो. त्या भावात त्यांनी दीक्षा घेतली ती मोक्षाला जाऊ शकतो. म्हणजे जरी चौथ्या नरकाच्या योग्य दुःख भोगलंय, इतकं पाप झालं होतं, त्याचं पापाची निर्जरा करून वर आला आणि आल्यावर इथं त्याचे परिणाम इतके उत्कृष्ट होऊ शकतात की तो मोक्षाला जाईल, पण तीर्थंकर हे पद त्याला मिळणार नाही. पाचव्या नरकातनं येणारा आता मोक्षाला पण जाणार नाही, म्हणजे मोक्षाला जाण्यायोग्य त्याला परिणाम होत नाहीत, पण महाव्रती होऊ शकतो, मुनी होऊ शकतो. पण त्याची योग्यता एवढीच की मुनी होऊन कल्याण करणार एवढंच, पण मोक्षाला जाणार नाही. तशी विशुद्धी त्याकडनं होत नाही. त्या भवातच चाललंय. या भवातनं इथून आला की लगेच त्या भवातनं नाही होणार, परत कधी जाईल पुढं मागं. सहाव्या नरकातून येणारा जीव पाचव्या गुणस्थानवरती होऊ शकतो, पण मुनी नाही होऊ शकत. देश संयम, महासंयम नाही, महाव्रत घेऊ शकत नाही, मुनी होऊ शकत नाही. काही संयम करू शकतो, पण त्याची पात्रता एवढीच आहे की तो उत्कृष्ट संयमामध्ये जाऊ शकत नाही. तशी त्याला विरक्ती होत नाही, तशी विशुद्धी होत नाही. काय सांगितले? सहाव्या नरकातनं येणारा जीव महाव्रती होऊ शकत नाही, पण देशव्रती होऊ शकतो. सातव्या नरकातून येणारा ते सुद्धा ग्रहण करू शकत नाही, म्हणजे देशव्रत सुद्धा घेऊ शकत नाही. हां, तिर्यंच होते, क्रूर तिर्यंच होणार. सातवें नरक से निकला जीव क्रूर तिर्यंच ही होता है, मनुष्य नाही. आणि तो निघून येणारा नियमाने मिथ्यात्व सहितच वर जन्मतो. परत आल्यावर सम्यक दर्शन करील, पण त्यावेळेस तिथं तो नियमाने मिथ्यादृष्टीच मरतो आणि जन्मतो वर येऊन. आयुष्यभर त्याचं आयुष्य किती आहे इथं? 33 सागरचं आयुष्य आहे. तेवढ्या आयुष्यभर सम्यक दर्शन सहित राहू शकेल. ऐक ऐक ऐक, मॅक्झिमम 33 सागर आहे. तर तेवढं काका, ओ काका, 33 सागरपर्यंत तो जीव सम्यक दर्शन सहित राहू शकतो, पण नियमाने मरताना मिथ्यात्वातच जाणार आणि मिथ्यात्वासहितच वर जन्मणार. असा नियोग असतो त्याला. सातव्या नरकातून सम्यक दर्शन सहित बाहेर येऊ शकत नाही, पण तिथं गेल्यावर जन्मताना पण मिथ्यात्वसहितच जन्मणार, पण आयुष्यभर सम्यक दर्शन सहित राहू शकतो, पण मरताना पुन्हा मिथ्यात्वात जाणार आणि मरून तिर्यंच होणार. म्हणजे असं त्या जीवांची परिणामांची काय म्हणायचं चढ उतार असा चालू असतो. असं पण काय नाही, कारण आत्ता सातव्या नरकात कोण जात नाही. येईल तर नियम कसं सांगितलंय माहिती का? असं लावायचं, इथून येणारा सिंह होतो म्हणजे इथला येणारा होणार नाही का? याच्या खालचं नाही आहे हे समजून घ्यायचं आहे. हा नियम आहे इथं. काय म्हणले मी? आता तिसऱ्या नरकातनं येणारा तीर्थंकर होतो म्हणजे दुसऱ्या नरकातनं येणारा होतो का नाही होत? पहिल्या नरकातनं होणार का नाही? आता हे तीर्थंकरांचं थोडंसं मॅटर, पण खालचं नाही. चौथ्या नरकातनं येणारा तीर्थंकर होत नाही असा अर्थ काढून घ्यायचा. खालच्या नरकामध्ये तो जीव तशा पात्रतेचा नसतो, म्हणून त्याला लिमिट घातलं. चौथ्या नरकातून येणारा मोक्षाला जातो, तिसऱ्यातनं येणारा जातो का नाही? पहिल्यातनं, सातव्यातनं? मला वाटलं हो म्हणलं. हां, तसं त्यामुळं सिंह असेल तर सगळ्या नरकातनं येणारा होऊ शकतो, पण त्याच्या खाली नाही. आता त्या खाली काय नाहीच आहे, सातव्या नरकाच्या खाली काय नाही. बरं, हे सगळं समजून काय फायदा?
नरकाला सोडू आज आपण. हां. आता ह्याच्यातनं आणि ह्याच्यात थोडंसं हे सांगितलंय की जो जीव पहिल्या नरकातून बाहेर पडला तर परत नरकात जन्मेल, तर पहिल्या नरकात किती वेळा जन्मतो ह्याच्यासाठी सांगितलंय बरं का. एवढंच एकच पॅराग्राफ आहे. जो कोई जीव लगातार नरक में जाए तो प्रथम पृथ्वी में 8 बार, म्हणजे जन्मला इथं मेला, मनुष्य तिर्यंची झाला, परत जन्मला, परत वर आला, परत जन्मला, असं पहिल्या नरकामध्ये 8 वेळा जन्मू शकतो लगातार. तसं खाली खाली जाताना दुसऱ्या नरकात 7 वेळा, तिसऱ्या नरकात 6 वेळा, चौथ्या नरकात बोला की ए भैया इथं 8, 7, 6, 5, 4, 3 आणि 2. 7व्या नरकात जर जन्मणार तर एखादा जीव लगातार जाईल तर 2 वेळाच जन्मेल, त्यापेक्षा जास्त जन्मणार नाही. मग कुठं कुठं जायचं आहे विचार करून घ्या. आपली विशुद्धी तशी वाढवा जेणेकरून की कुठंही जावं लागणार नाही, स्वभावामध्ये जावा. घरी जायचंय म्हणजेच नरकात जायचंय, माहिती आहे का तुम्हाला. घर हे नरक आहे सगळ्यात मोठं. घरी जायचे तर भावच नको आपल्याला. काय म्हणताय, इथंच बसलं तर उलट मोक्षला जाशील की भैया, नाही जायचं काय. चला ओम जाणा सर्व गतींच्या अतीत ध्रुव जाणा. मी जीवच आहे, गती हा माझा स्वभाव नाही, ते माझे रूप नाहीच. निर्गती स्वरूपोहम. ओम विसर्जन.